नमस्कार. विशाल जायवीर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला नाही, कारण मी 2 दिवस कोकणामध्ये होतो. त्यामुळे व्हिडिओ मी टाकलेला नाही. तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयी बोलणार आहोत. तो विषय सध्या खूप चर्चेत आहे. तो म्हणजे SIR म्हणजे काय. निवडणुकीशी संबंधित तो विषय आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. SIR म्हणजे काय. तर SIR म्हणजे मित्रांनो, निवडणूक आयोगाद्वारे चालवली जाणारी एक खूप मोठी मोहीम आहे. तर यामध्ये काय केलं जातं. SIR म्हणजे काय, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे विशेष गहन किंवा सखोल पुनरावलोकन केलं जातं मतदार याद्यांचं. काय केलं जातं, समजा मतदार याद्यांमध्ये काही डुप्लिकेट नावं असतात, काही मृत झालेल्या व्यक्तींची नावं तशीच राहिलेली असतात, किंवा काही व्यक्तींची दुबारा नावं लागलेली असतात. हे अशा प्रकारची नावं मतदार याद्यांमधून वगळणे, मतदार याद्या शुद्ध करणे, आणि जे नवीन मतदार आहेत, विशेषतः 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या इथं मतदान करण्याचा अधिकार भेटतो, अशा मतदारांची नावं मतदार याद्यांमध्ये ऍड करणं, हे जी काही प्रक्रिया आहे याला SIR म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता ही प्रक्रिया कशी केली जाते, तर जे अधिकृत मतदार याद्या आहेत त्या सर्व मतदारांना फॉर्म दिले जातात. ते फॉर्म भरून घेतले जातात, आणि ते फॉर्म भरत असताना काही पुरावे घेतले जातात, जसं की आधार कार्ड असेल, असं वेगवेगळे 8-10 पुरावे आहेत. आयोगाने पब्लिश केलेले त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये 2 दिवसाच्या पूर्वी आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली, आणि त्यांनी सांगितलं की नोव्हेंबर पासून आम्ही SIR सुरू करणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये, आणि पहिल्या टप्प्यामध्ये 12 राज्यांमध्ये SIR केला जाणार आहे. तर जे अधिकृत मतदार आहेत त्यांना फॉर्म दिला जातो. ते फॉर्म भरून जे काही पुरावे आहेत ते पुरावे जोडले जातात, आणि त्या पुराव्याशी संबंधित मतदारांची छाननी केली जाते. आणि अशा प्रकारे ज्या मतदार याद्या आहेत त्या शुद्ध केल्या जातात, स्वच्छ केल्या जातात, आणि त्यातून जे मी म्हटल्याप्रमाणे डुप्लिकेट नावं असतील, किंवा मृत झालेल्या व्यक्तींची नावं असतील, किंवा फसवणूक करून मतदार याद्यांमध्ये ऍड झालेले मतदार असतील, ते वगळले जातात आणि मतदार याद्या शुद्ध केल्या जातात. यामुळं काय होतं मित्रांनो, आपली लोकशाही मजबूत होण्यासाठी, निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी हे महत्वाचं असतं. आणि हे तब्बल म्हणजे आता 20 वर्षानंतर झालेलं आहे मित्रांनो. 2004ला हे SIR झालं होतं, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. हे आता 2025ला सुरू केलेलं आहे. याच्या आधी बिहारला देखील SIR झालेला आहे. त्यामुळे मोठं वादंग निर्माण झालं होतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील बरेच यामध्ये घमासान झालेला आपण बघितलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील. आणि निवडणूक आयोगाने 2 दिवसापूर्वी एक प्रेस घेऊन संपूर्ण भारतामध्ये आम्ही ही प्रोसेस राबवणार आहे, ही मोहीम आम्ही राबवणार आहे, असं डिक्लेअर केलं. तर मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा विषय होता. त्यामुळे मी या विषयाशी संबंधित तुम्हाला परिचित करून देण्याचा प्रयत्न केला. कारण बघा, आपणाला मतदान करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. अमेरिकेसारखे देश असतील किंवा युरोपमधील इतके विकसित देश मित्रांनो, त्यांना तिथं त्या देशांमध्ये मर्यादित मताधिकार होता. विशेषतः एवढी वेल डेव्हलप्ड कंट्री अमेरिका, या देशामध्ये महिलांना अधिकार नव्हता मतदान करण्याचा. तेथील लोक अक्षरशः रोडवर येऊन मोठमोठी जन आंदोलन करून त्यांनी अधिकार प्राप्त करून घेतलेला आहे. तर आपल्या भारतीयांना मतदानाचा अधिकार वगैरे हे आयतं मिळाले असल्यामुळे इतकी त्यांना किंमत नाही. आपल्या इथं मतदानाला देखील जात नाहीत लोक. 50-55% मतदान होतं, तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आपल्या संविधानकारांनी घटना पारित झाल्याच आपणाला अधिकार देखील दिलेला आहे. मत देण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 19 अंतर्गत तो आपला अधिकार आहे.
त्यामुळे देखील आता सध्या तरी महाराष्ट्रात SIR नाही पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित होईल सुरू. त्यानंतर काळजीपूर्वक वेबसाईटवर जाऊन पहा, मतदार याद्या तपासा आणि आपलं देखील नाव आहे का हे तुम्ही तपासून पहा मित्रांनो. तर आजच्या या आपलं व्हिडिओ करण्यामागे SIR म्हणजे काय हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि मला आशा आहे की तुम्हाला विषय एकदम सोप्या शब्दामध्ये समजला असेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.